आज आर.के. बाईट्सवर लार्ज ऑर्डर आला. 3 कॉर्न पिझ्झा, 3 पनीर पिझ्झा, 2 तंदुरी पिझ्झा आणि 6 चीज बर्गर्स. सुरुवातीला आम्हाला वाटलं कदाचित हा फेक ऑर्डर असेल, म्हणून आम्ही थोडा वेळ वेट केलं की ऑर्डर कॅन्सल होतो का ते बघितलं. पण ऑर्डर कॅन्सल झाला नाही. मग आम्ही लगेच फुल प्रिपरेशननी सुरुवात केली. लार्ज ऑर्डर असल्यामुळे आमचं क्लाउड किचन काही वेळासाठी बंद ठेवावं लागलं, कारण पूर्ण फोकस आमचा ह्या ऑर्डरवर होता. सगळे पिझ्झा फ्रेश, चीझी आणि हॉट तयार केले. बर्गर पण परफेक्टली रेडी करून ऑर्डर डिलिव्हरी पार्टनरकडे हँडओव्हर केला. पण काही वेळाने अचानक झोमॅटो पार्टनर ॲपवर ऑर्डर रिटर्नचं नोटिफिकेशन आलं. आम्ही लगेच डिलिव्हरी पार्टनरला कॉल केला आणि रिझन विचारलं. तेव्हा कळलं की काही मुलांनी मजाक म्हणून फेक ऑर्डर केला होता. खरंच सांगायचं तर एक फेक ऑर्डरमुळे किती फूड वेस्ट होतं, मेहनत वाया जाते आणि छोट्या क्लाउड किचनला किती नुकसान सहन करावं लागतं. झोमॅटोकडून आम्हाला पेमेंट मिळाला, पण तयार केलेले फूड आणि केलेली मेहनत परत येत नाही. म्हणून रिक्वेस्ट आहे, प्लीज मजाक म्हणून फेक ऑर्डर्स करू नका. एका ऑर्डरमागे खूप मेहनत, वेळ आणि इमोशन्स असतात.